हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आम्ही आज जाणार होतो शुभम वॉटर पार्कला, त्र्यंबक रोडला जो आहे. आणि आहोंच्या मित्रांची रिक्षा होती त्यामुळं आहोत चालवत होते. नंतर आम्ही तिथं पोहोचलो तर इतकी गर्दी होती भयानक, बापरे. संडे होता त्यामुळं खूपच जास्त गर्दी होती. आणि पार्किंग तिथं भरपूर मोठी बनवलेली आणि खूप गर्दी होती पार्किंगला, पण गाड्यांची खूपच गर्दी होती. म्हटलं आम्हाला तिकीट मिळतं का नाही बघू म्हटलं, पण काही नाही, 15-20 मिनटामध्ये आम्हाला तिकीट मिळून गेलं. तिकीट असं 750 रुपये पर पर्सन आहे. ही कॅन्टीन आहे जेवायची, आणि जेवण वगैरे मिळून 950 रुपये पर पर्सन आहे. हा एंट्री गेट आहे. आणि तुमची मुलं जर 3.5 फुटाच्या आतील असतील तर त्यांना एंट्री एकदम फ्री आहे. आणि 3.5 फुटाच्या वरील जे आहेत पर्सन त्यांना तिकीट आहे, म्हणजे 750 रुपये. आणि मध्ये अनलिमिटेड तुम्ही 10 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत कितीही वेळमध्ये थांबू शकता. तिथे असा मोबाईलचा पाऊच मिळतो, ज्यामध्ये टाकून तुम्ही व्हिडिओ काढू शकता. मोबाईल अजिबात खराब होणार नाही. आणि आमचं खूपच एन्जॉय करायचं काम चालू होतं, तुम्ही बघू शकता. आणि इतकं या घसरगुंड्या आहेत मोठमोठ्या, खूपच 2-3 मजल्यावरून खूपच मोठमोठ्या आहेत. तुम्ही फॅमिलीसोबत येऊ शकतात, तुमच्या फ्रेंड्ससोबत येऊ शकतात. आणि खूप मोठं असं म्हणजे एरिया आहे तो कुठे. आणि इतकी गर्दी होती ना, बापरे, भरपूरच गर्दी होती. आणि तिथे मस्त DJ लावलेला असतो, त्या DJमध्ये तुम्ही नाचू शकता, खेळू शकता. तुमची मुलं, लहान मुलांसाठी तर खूपच एन्जॉय करायचं ठिकाण एक आहे हे. नाशिक येथील त्र्यंबक रोडला शुभम वॉटर पार्क आहे. तुम्ही एकदा नक्की विजिट करा, म्हणजे एकदम पैसा वसूल ठिकाण आहे. एकदम मस्त. उन्हाळ्यामध्ये खूप गर्दी असते, खूप लोक येतात उन्हाळ्यामध्ये, मस्त वाटतं. पाणी पण खूप स्वच्छ आणि सुंदर होतं. इकडं DJ लावलेला असतो, आणि इकडं म्हणजे थोडं खोल पाणी, ते सर्व डान्स करतात. आणि मुलांमुळं माझ्या पिल्लूनी थोडा वैताग दिला, त्यामुळं आम्हाला थोडंसं मध्ये नाही जाता आलं एवढं. तिच्याच नादात होतो आम्ही, पण इशूच्या पप्पांनी तिला घेतलेलं होतं. माझं चाललं होतं खेळायचं काम. माझ्या आशूने खूप एन्जॉय केला, खूप खेळला तो, त्याला खूप भारी वाटलं. तर इशूचेच माझे थोडे नाटकं चालू होते. आवनी तर आम्हाला वाटलं आवनी खेळणार नाही, पण आवनीचा पण खूप एन्जॉय चालू होता. तुम्ही बघू शकता घसरगुंड्या किती मोठमोठ्या आहेत. आणि तिकडं त्या साईडला म्हणजे मोठ्या मुलांसाठी हा रेनबो होता बनवलेला, लहान मुलाला खेळण्यासाठी. त्याच्यातून पण पाणी येत होतं, खूप छान वाटत होतं. वरती तिथं बकेटसारखं वरती असं जिनी होता, जिनीचा तो चिराग, त्याच्यातून पाणी येत होतं. म्हणजे ठिकठिकाणाहून असे त्यांनी पाईपलाईन अशा जोडलेल्या होत्या, आणि मस्त एकदम वाटत होतं. तर कॅमेऱ्यामध्ये थोडंसं पाणी गेलं, थोडं ब्लर येत होतं. आणि पाणी एवढं काही खोल नाही, ते मुलांना खेळायसारखंच आहे, म्हणजे गुडघ्यापर्यंत येईल इतकं पाणी. पण त्याच्यात इतकं लहान मोठे सगळेच खेळत होते. माझ्या आशूचा खूप एन्जॉय चालू होता. माझ्या आशूला इतकं आवडलं. खरं तर त्याच्याचसाठी आम्ही आलो होतो. त्याचं खूप दिवसाचं चाललं होतं स्विमिंग पूलला जायचं. आणि त्या अशा छत्र्या लावलेल्या होत्या, त्या छत्र्यांमधून मस्त पाणी येत होतं, इतकं छान वाटत होतं. मी पण त्यांच्याबरोबर लहान मुलांसारखीच होऊन गेले. मी पण व्हिडिओ काढत होते, फोटो काढत होते. इशूचे पप्पा खूप हसत होते आम्हाला, पण म्हणजे ठीक आहे, कधीतरी आपण नेहमीच काही जात नाही, कधीतरी गेलो तर ठीक आहे, एन्जॉय केला तर काही नाही बाबा, नाही का. पण आशूला खूप मजा आली, खूप खेळत होता तो. माझी इशूची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे ती जास्त काही खेळली नाही. पण तिथं खूप सारे कपल, म्हणजे लहान मुलं, फॅमिलीज जास्त होत्या. जास्त करून फॅमिली लोक येतात तिथे. तिच्याकडे बघ. आणि इतकी भरपूर प्रमाणात गर्दी होती. इशूच्या पप्पाचं पोज द्यायचं काम चालू आहे, आणि मी खूप लांब बसलेली होती, त्यामुळं मला क्लिअर व्हिडिओ नाही घेता आला. आणि तो पाऊचमुळं होता, त्यामुळे एवढा क्लिअर पण नाही आला. पण ठीक आहे, फोन वगैरे खराब व्हायचा चान्स नाही, तुम्ही तो पाऊच घेऊ शकता. आणि माझं इथं व्हिडिओ काढायचं काम चालू होतं.
आणि खूप सारे कपल्स वगैरे सगळे इथं व्हिडिओ काढत होते. खूप मजा येत होती. म्हणजे डायरेक्ट मस्त वाटलं. आम्ही पोचलो होतो तिथं 1 वाजता. आम्हाला वाटलं तिकीट घ्यायला खूप गर्दी असेल, पण 10-15 मिनिटात तिकीट मिळून गेलं. पण आम्ही जेवणाचं पॅकेज नव्हतं घेतलं. आम्हाला बाहेर जेवण करायचं होतं. तिथं व्हेज आहे. तुम्ही जेवणाचे पॅकेट सगळं जर घ्याल तर 950 रुपयापर्यंत जातं, आणि असं नाही तर मग 750 रुपये तिकीट आहे. आणि जे 4.5 फुटाच्या आतील जे लोक आहेत त्यांना 600 रुपये तिकीट आहे. लहान मुलांना पण 600 रुपये तिकीट आहे. म्हणजे 3.5 फुटाच्या आतील आहे त्यांना तर फ्रीच आहे. इथं पण छोटासा धबधबा टाईप केलेलं होतं त्यांनी. खूप मस्त पाणी येत होतं. आमचं डान्स करायचं काम चालू होतं. आणि नंतर ते गेले मोठमोठ्या त्या घसरगुंड्या खेळायला, आणि माझी पिल्लू माझ्या मांडीवर झोपली होती, त्यामुळे तिला घेऊन बसले होते. आणि मला पण त्या घसरगुंडीत जायचं होतं, पण ते बंद होऊन गेलं. आता 5 वाजले होते त्यामुळे त्यांनी बंद केलं होतं.